काल होता रविवार, त्यांच्यासाठी मुलासाठी सुट्टीचा दिवस होता, पण माझ्यासाठी कामाचा दिवस होता. कारण त्याच दिवशी स्वेटर्स, मुलांचे शूज सगळं काही साफ करून ठेवायचं होतं. कारण 8 दिवस पुढचे धुता येणार नव्हतं, कारण 8 दिवस स्कूल होती. म्हणून पटापट ते आवरलं. मला ते आवरायलाच 12-1 वाजले. त्याच्यानंतर मुलांना छान असं काहीतरी नवीन रेसिपी बनवून देऊयात म्हटलं. 8 दिवस तर होतच नाही, कारण खूप घाई होऊन जाते. आज चाटची रेसिपी बनवावं म्हणून मी ना कालच वटाणे भिजत घातले होते. ते छान भिजले सुद्धा आणि त्याच्यानंतर मी कुकरला लावून घेतलेला आहेत वटाणे. त्याच्यामध्ये 2 बटाटेसुद्धा टाकलेले आहेत. मस्त कुकरला 4 शिट्ट्या लावून घेतल्या. पाहू शकतात कुकर थंड झालेला आहे. वटाणे छान शिजले सुद्धा आहेत. त्याच्यानंतर कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर एक तेजपत्ता टाकायचा, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडल्यानंतर गरम मसाला, धने पावडर टाकून घ्यायचा आहे आणि एक छानशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वटाणे टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला वगैरे टाकून घ्यायचा, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 बटाटे जे आपण उकडून घेतले होते ते मॅश करून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे मी टाकलेले आहेत. मी किसून टाकलेले आहेत, तुम्ही हाताने मॅश करून टाकले तरी चालेल. बटाटे टाकल्याने काय होतं, छान असा एक दाटसर ग्रेव्ही झाल्यासारखी होते, पातळ पाणी होणार नाही. पाहू शकताय मस्त असं मिळून आलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपलं ही चाटची रेसिपी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मी आता काय करणार आहे, जेवढं आपल्याला बनवायचं आहे ना तेवढंच आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. ते एका बाउलमध्ये अशा प्रकारे काढून घेणार आहे. जेवढं तुम्हाला लागणार आहे ना तेवढंच बनवा. जे लागणार नाही ना ते फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे लवकर तुम्हाला जेव्हा काय बनवायचं आहे तेव्हा काढून तुम्हाला बनवता येईल. पाहू शकता. त्याच्यानंतर कांदा टाकला, टोमॅटो टाकलं, भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि इथे अद्रकसुद्धा टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि भरपूर सारी आपल्याला टाकायचं आहे ग्रीन चटणी. तर पाहू शकताय. त्याच्यानंतर लिंबूसुद्धा मी पिळलेला आहे. लिंबू ना भरपूर सारं पिळाला एकदम छानशी चटपटीत लागते. तर पाहू शकता आपली चटपटीत रेसिपी तयार झालेली आहे. आता मी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे. अशा प्रकारे प्लेटमध्ये टाकायचं आहे. लागलंच तर तुम्ही अजून जास्त टोमॅटो वगैरे, मी ते मिरची टाकलेली आहे, टोमॅटो कांदा थोडा अजून जास्त टाकून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका. वरून चाट मसाला स्प्रेड करायचा. लाल तिखट पण मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे, किंवा काश्मीरी रेड चिली पावडर तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर ग्रीन चटणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे खट्टी मिठी चटणीसुद्धा टाकून घेऊ शकता, पण मी नाही टाकलेली वरून. आता लास्टला शेव टाकल्याशिवाय ना कोणतेही चाटची रेसिपी कंप्लीट झाल्याशिवाय वाटतच नाही. तर पाहू शकता एकदम चटपटीत. कालचा रविवार इतका मस्त गेला ना. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला नक्की ट्राय करा. आवडल्यास सबस्क्राईब करा. बाय बाय.